मित्रांनो बघा, आज मंडीची पोझिशन जवळपास कालच्या पेक्षा 2-3 भाज्यामध्ये 10-5-10 रुपयाचे केजी मध्ये आहे आणि काही काही भाज्या 5-10 रुपये कमी बी झालेल्या आहे. चला बघू मग समोर कोणत्या भाज्या कमी झाल्या आहे, कोणत्या भाज्या जास्त आहे, कोणती पोझिशन जास्त आहे, आवक कोणती जास्त आहे. आवकवर डिपेंड करते, सगळ्या भाजीची आवकवर डिपेंड करते. चला बघू मग. आज चला कट्टा 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 किती किलोचा कट्टा आहे पाहू द्या आम्हाला. 52 किलोचा कट्टा आहे मित्रांनो, बघून घ्या. का भाव म्हणते? 22 रुपये काटे पे. 22 रुपये काटे पे ना. चिल्लर 25 रुपये. चिल्लर 25 रुपये. 22 रुपये काटे पे, चिल्लर 25 रुपये. हा वटाणा आहे तो बढिया मस्त भरलेला वटाणा आहे. बघून घ्या, जवळपास 2-3 रुपये कालच्या पेक्षा कमी झालेले आहे वटाण्यावर. अरे का म्हणते रे बा, मिरची का पोझिशन आहे आज? मिरची 40 रुपये किलो, 50 रुपये किलो. कोणती आहे 40 आणि कोणती आहे 50? एवढी 40 रुपये किलो. एवढी 40 रुपये किलो आणि 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. थोडेसे 5-10 रुपये कमी झाले का आज? 10 रुपये कमी. कालच्या पेक्षा 10 रुपये कमी झाले आहे ना. बरोबर आहे. फुलकोबी रे भाऊ, फुलकोबी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. फुलकोबी लाली लाल है. का भाव? गाजर गाजर 25 में दिया. 25 में दिया. हाँ, हलवा गाजर. हलवा गाजर. पत्ता गोबी पत्ता 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. चला आपण गजानन कंपनीत जाऊ. आपण बघा भेंडी का भाव म्हणते ते विचारू. बॉक्स मध्ये येऊन राहिली भेंडी. पन्न्या दे पहिले तर. का भाव आणली भेंडी? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आहे भेंडी. भेंडीचे भाव थोडे कमी झालेले आहे नेहमीपेक्षा. काल जवळपास 50 रुपये किलो भेंडी होती, आज कमी झालेले आहे भाव. भाऊ कारले का म्हणते पोझिशन? कारले का किलो आहे? 60 रुपये. 60 रुपये. 60 रुपये किलो आहे. काल जवळपास 5 रुपयाने कमी होते मित्रांनो. आज कमी जास्त होत राहते थोडेसे भाव, 4-5 रुपयाचे. चला बघू समोर अजून. चला आपण जगन्नाथ कंपनी जाऊ पहिले. बघू त्यांच्याकडे मुळे भरपूर आहे. मुळे आणि गावरानी गाजर पण आहे त्यांच्याकडे. विचारून पाहू गावरानी गाजर मुळ्याचे भाव काय म्हणते तर. सर भाव काय म्हटलं? मुळे 80 रुपये कट्टा आणि हे गाजर 12 रुपये किलो लागते. बघा गावरानी गाजर आहे मित्रांनो, 12 रुपये किलो लागते म्हणते. 15 रुपये चालू आहे म्हणते. गोड गाजर एकदम. गाजर खाओ हालत बना. पाहून घ्या. हे मुळ्याचे कट्टे. जवळपास पोझिशन अशीच राहणार आहे. 15 दिवस तर आहेच, तकरीबन 15 दिवस तर अशीच पोझिशन राहणार आहे. रेट वाढणं कठीणच आहे 15 दिवस अजून. बघू पण काय ते. रोजची अपडेटसाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बिरसा कंपनीमध्ये जाऊ आपण. बघा वांग्याची आवक तर भरपूरच आहे. फुलकोबी बघून घ्या. फुलकोबी सब लोकलचे माल आहे. चवडीच्या शेंगा पण आल्या होत्या. बघा राजू भाऊकड. राजू भाऊ फुलकोबीचे भाव काय? 20 रुपये सुपर. सुपर 20 रुपये. डाऊन बी आली होती काय? डाऊन भी आलती का? 15 रुपये किलो फुलकोबी. आणि चवडीच्या शेंगा 50 रुपये किलो. वांग्याची पोझिशन काय वाढली का? 100 रुपये पन्नी. 100 रुपये आहे ना. जवळपास महिना झाला मित्रांनो. 100 रुपयेच पन्नी आहे. कधी कधी डाऊन होत आहे, पण 100च्या वर वांग्याची पन्नी चाललेली नाही. फुलकोबीचे भाव बी जवळपास 20 रुपये किलो आहे. कमी जास्त होऊन राहिले थोडे बहुत. ब्रोकली दिसत आहे मी त्यांच्याकडे. ब्रोकली भाऊ ब्रोकली काय म्हणते? 10 रुपये. 10 रुपये किलो. अरे बापरे, किती किलोची पन्नी आहे? 15-16 किलोची. बघा मित्रांनो ब्रोकली 10 रुपये किलो. अरे भाव एवढे भाव कमी. 15-16 किलोची पन्नी. काय कास्तकाराला पुरत असेल ब्रोकली मध्ये. चला आपण चौकडे सावजीकडे आलो. मुंगण्याच्या शेंगा दिसू राहिल्या मला आणि ही काकडी दिसू राहिली. विचारू आपण हे काकडी कोणती आहे. मुंगण्या शेंगा विचारू का भाव आहे तर. काका मुंगण्या शेंगा 80 रुपये किलो. 80 आहे ना. म्हणजे कालच्या पेक्षा 20 रुपये कमी झाला. काल 100 रुपये किलो होत्या. चला ते काकडी 30 रुपये किलो. फिरा 30 रुपये किलो. काकडी. खिरा काकडी 30 रुपये किलो. काका गिलके का भाव? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो आहे गिलके. बघा मित्रांनो मुंगण्याचे भाव वाढणं कठीण आहे आता. याच्यासमोर कठीण आहे कारण मुंगण्याची आवक वाढणार आहे. 100% मुंगण्याची आवक वाढणार आहे. आता कमीच होणार आहे भाव, जास्त नाही होणार आहे, कमीच होणार आहे भाव मुंगण्याचे. सलमान टमाटे रे भाई.
टमाटे 10 रुपये किलो. 10 रुपये हो. किलो. किलो. सध्या मला 4-5 दिवस झाले ना 10 रुपये किलो झाला टमाटे. 2 हप्ते झाले भाऊ. 2 हप्ते झाले आहे ना. आता 2 महिने आहे अजून. अजून? 10 रुपये किलो राहील टमाटे. 2 महिन्यातून 10 रुपये किलो. नाही ना रे 1 महिना पाय 1 महिन्यात वाढते बा. वांगाला का हाँ 100 रुपये 100 रुपये गुलाबी 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 15 वांगा किलो 15 किलो. 15 किलो पन्नी भरती हे काकडी काकडी 20 रुपये किलो. काकडी 20 रुपये किलो. हाँ 20 रुपये किलो. गावरानी काकडी हाँ, गावरानी काकडी. भाऊकळ वैशाली टमाटे आणि गावरानी टमाटे दोन्ही आहे. गावरानी टमाट्याचे भाव पाहिले आम्ही. आता वैशाली टमाट्याचे भाव विचारू भाऊला. हे 10 रुपये किलो आणि हे 10 रुपये किलो. ते 10 रुपये आणि हे 10 रुपये ना. दोन्ही 10 रुपये किलो. दोन्ही टमाट्याचे भाव डाऊन झाले आहेत आहे ना. डाऊन झालेले आहे मित्रांनो. वैशाली बी 15 रुपये किलो खपून राहिले जवळपास 10 रुपये किलो झालेले आहे. तिवारी कंपनी आलो आपण. एस तिवारी कंपनीत बघा चिवळ आहे त्यांच्याकडे. चिवळ एवढ काय भाव? क्या भाव चिवळ 30 रुपये किलो आहे म्हणजे चिवळ 30 रुपये किलो. 30 रुपये चालू आहे सध्या चिवळ. चला आपण मुर्राज कंपनीत आलो. आजची काही पोझिशन वाढली का भेंडीची का कमी झाली बघून घेऊ. हे बघा भेंडी पन्न्या बढिया बघा पन्न्या भेंडी चवडीच्या शेंगा बघा भाऊ. सोनवाली भेटी बताऊ. भाऊ भेंडी भेंडी 40 रुपये. 40 रुपये किलो. तो डाऊन झाली का पोझिशन आता. आता डाऊनच होणार काय समोर चालून आहे ना. डाऊनच होणार आहे ना म्हणजे एकदम जास्त वाढणार नाही. आणि चवडी शेंगा 30 रुपये 45 रुपये. 30 रुपये 40 रुपये किलो आहे ना. आणि काही संभार पालक मध्ये काही संभार 30 रुपये थोडस 10 रुपये वाढला आहे ना संभार. आणि मेथी काही नाही 10 रुपये. मेथीत काही दम नाही. मेथीचा भाव डाऊनच आहे मित्रांनो. निंबो निंबो वाढले का म्हणते निंबो 60 रुपये किलो ठोक मध्ये आहे. 60 रुपये चालू आहे ना सध्या. मग म्हणजे 200 रुपये 100 झाले ना ते. नाही वाढले बा 300 रुपये. 300 रुपये 100. मोठे निंबू जास्त बस कमी बसते. हा हा बरोबर. चला कवळा पाव समोर आला असेल तर काल आलेला होता मार्केटला. आज आला का नाही विचारू पाहू. व्यापाराला विचारू आपण. चला समोर बघू कवळा. दादा रत्नाळ्याचे भाव काय म्हणते रे दादा. 20 रुपये किलो आहे म्हणते रत्नाळे. हे 20 किलोची पन्नी आहे का 15 किलो 20 किलोची पन्नी आहे म्हणते. बघून घे जा. चला काल प्रिन्स कंपनीत आला होता कवळा. आज आला का नाही विचारतो भाऊला. कवळा आला का आज. नाही आलाय ना. काल आला होता ना. ते खपून नाही राहिले ना. मुंगना काय म्हणते मुंगना 80 रुपये किलो ना. चला पत्ता 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 भाऊकडे पत्ता आहे बघा. काय भाव म्हणते 150 रुपये पन्नी. किती किलो आहे दादा 22 किलो आहे म्हणते. 150 रुपये पन्नी 22 किलो म्हणजे काय भाव पडले लावून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा मला. मिरची बी विचारू भाऊला. मिरची काय म्हणते पोझिशन तर दोन्ही मिरची दिसत आहे. काळी आणि पिवळी चिल्लर मध्ये तर भाव बघितलेस तुम्ही सगळे. भाऊ मिरची काय म्हणते पोझिशन आज. मिरची 60 रुपये 50 रुपये. काळीवाली आणि हे पिवळीवाली 30 रुपये ना. फरक आहे 10 रुपयाचा फरक आहे. 10 रुपये 20 रुपयाचा फरक आहे. बाप जवळपास बघा मिरची म्हणजे थोडा 5-10 रुपयाचा फरक आहे. पिवळी मिरची थोडी कमी भाव चालली आहे. बघून घ्या. का तुमच्याकडे काय भाव आहे ते कमेंट मध्ये सांगा मला. तुमच्याकडे पिवळी मिरची काय भाव खपत आहे. हिरवी मिरची काय भाव खपत आहे. आमच्या यवतमाळ सब्जी मंडीतले भाव दिलेच तुम्हाला. तुमच्या इकडे सांगा. कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा कमेंट मध्ये. आणि भाव पण सांगा तुमच्या इकडले. बघा वटाणा एकता कंपनी मध्ये. हे वटाणा आहे शॅम्पल आहे. फुल भरलेलं शॅम्पल आहे बघा मित्रांनो. का भावामध्ये वटाणा विचारू भावाला. 20 रुपये किलो 20 रुपये किलो 20 में 30 वटाणा 30 रुपये. वटाणा वटाणा 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. गाजर आलते का गाजर. गाजर 15 रुपये किलो. गाजर 15 रुपये किलो. वटाणा 20 रुपये किलो.